नमस्कार, कसे आहात? आपल्या स्वरमध्ये मी अपर्णा सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला उंदियोची भाजी गुजराती स्टाईलमध्ये कशी करायची ती दाखवणार आहे। या अगोदर तुम्हाला मी भोगीची भाजी कशी करायची ही दाखवली होती, त्याची लिंक मी आय बटनमध्ये दिलेली आहे। तर चला पाहूया उंदियोची भाजी। लसूण, आलं ही लसणीची पात आहे आणि ह्या 3 मिरच्या आहेत, ह्या आपल्याला ग्राइंड करून घ्यायच्या आहेत मिक्सरला। आणि ही लसणीची पात ही कांद्याच्या पातीसारखीच दिसते, तर तेव्हा तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाल तेव्हा याचा वास घेतला तुम्हाला कळते की लसणीची पात आहे। 2 बटाटी, 1 रताळं आणि थोडंसं सुरण हे आपण कट करून घेतलेलं आहे आणि थोडं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। नंतर ही 4 वांगी आणि 1 कच्चं केळं, म्हणजे थोडंसं कच्चं आणि थोडंसं असं पिक्कं असं केळं आपल्याला कापून घ्यायचं आहे। आणि वांग्याला मी आपण जसं भरीतलं आपण कट करतो तसं हे करून घेतलेलं आहे। हे पण मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे। पापडी, घेवडा, हरभरा, मटार ह्या सर्व भाज्या मी साफ करून ठेवलेल्या आहेत, तर त्या आपण वापरायच्या आहेत ह्या भाजीमध्ये। त्यानंतर ओली हळद थोडीशी, ओवा, तीळ, नंतर सोडा आणि साखर ह्या पण वस्तू आपल्याला लागणार आहेत। तर शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहेत, तर ते आपल्याला मिक्सरला आता ग्राइंड करून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ। त्यात ही लसणीची पात, आलं, लसूण, या हिरव्या मिरच्या आणि हे थोडंसं आपल्याला सुकंच वाटून घ्यायचं आहे। यात थोडंसं मीठ घालू, तर हे मीठ घालून घेऊ थोडंसं आणि थोडंसं पाणी एकदम आपल्याला वाटून घ्यायचं हे सगळं। मी थोडं वाटून घेतलेलं आहे, त्याच्यात थोडी कोथिंबीर पण टाकत आहे आणि जर असं पुन्हा पाणी घालून घेत आहे। आपला मसाला ग्राइंड करून झालेला आहे। आता वांगीला आपण चीर करून घेतली आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे वाटण भरून घेऊ। आता ह्या सर्व आपण ज्या कापलेल्या भाज्या होत्या तर त्याला पण हे थोडंसं वाटण लावून घ्यायचं। आता आपण एक 3 चमचे एवढं तेल घालून घेऊ आणि त्याच्यामध्ये 2 चमचे ओवा टाकायचा आहे। एकदम थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे। थोडं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, कारण अगोदर आपण त्या वाटणामध्ये मीठ टाकलेलं होतं। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण ह्या सर्व भाज्या घालून घेऊ। याच्यामध्ये आता मटार टाकून घेऊ आणि आता हे आपण जे वाटण केलं आहे ते या भाज्यांमध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपण यामध्ये सगळं असं मिक्स करून घेऊ। हा ज्या उरलेल्या भाज्या आहेत त्यांना हा मसाला चांगला असा लागतो। थोडीशी ही कापलेली ओली हळद, हे आपण कोट करून ठेवलेले बटाटे, रताळं, सुरण हे सगळं आपण याच्यामध्ये वर टाकून घेऊ आणि हे नीट असं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरच आपण ही वांगी ठेवून घेऊ। आता वाटणाच्या जारमध्ये मी पाणी ओतून घेतलं होतं, तर तेच पाणी आता आपण हे थोडं टाकून घेऊ
आता आपण कुकर लावून घेऊ आणि कुकरच्या फक्त 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आता कुकर आपला थंड झालेला आहे आणि भाज्या पण मस्तपैकी या शिजलेल्या आहेत। मेथी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे। आपल्याला आता मुठिया बनवायच्या आहेत। 1 वाटी बेसन घालून घेत आहे। मीठ, लाल तिखट, हळद, जिरा पावडर, धना पावडर आणि थोडासा खायचा सोडा, हे सर्व आपण इंग्रेडिएंट्स याच्यामध्ये टाकून घेऊ। आलं लसूण पेस्ट थोडीशी, 1 चमचा ओवा, 1 चमचा हे पांढरे तीळ आहेत, हे मी गव्हाचं पीठ ॲड करत आहे। हा थोडासा आपल्याला घट्टसर असा मळून घ्यायचा आहे पीठ। हे पाणी एकदम थोडं घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही तर पटकन पातळ होऊ शकतं। त्यामुळे मळताना थोडं असं घट्टसर असं मळायचं आहे। हाताला आता मी तेल लावून घेतलं आहे आणि आपला हा डो पण मस्तपैकी असा रेडी झाला आहे घट्टसर। आणि हे असे आपण कुठल्याही आकाराचे तुम्ही मुठिया बनवू शकता। मी हे थोडं सिलेंडर आकाराचे बनवत आहे। आता ह्या मुठ्या आपण तळून घेऊ आणि ह्या मुठ्या असतात त्या आपण संध्याकाळच्या टी टाइम नाश्त्याला पण आपण हे खाऊ शकतो। आता हे आपले छान असे भाजून झालेले आहेत, तर आता आपण हे काढून घेऊ। ज्या भांड्यामध्ये हे मुठ्या तळले त्या तेलाचा मी वापर करत आहे, तर मी याच्यामध्ये थोडे तेल घालून घेत आहे आणि थोडंसं जिरं टाकून घेत आहे। आता आपण कुकरमधली शिजलेली भाजी त्याच्यामध्ये आता आपण कुकरमध्ये शिजलेली जी भाजी आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। आणि आता ही आपण थोडी ढवळून घेऊ। थोडासा गरम मसाला मी ॲड करत आहे आणि थोडीशी साखर टाकायची आणि हे थोडंसं ओलं खोबरं। आता ही वांगी ठेवत आहे आणि आपण ही हलक्या हाताने परतून घेऊ। त्याच्यावर या मुठिया ठेवू। आता 5 मिनिटं लो फ्लेमवर जरा शिजत ठेवू। तर अशी आपली ही उंदियोची भाजी रेडी झालेली आहे। तर तुम्ही पण नक्की घरी करून पहा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। आणि असाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपला आस्वाद पाहत राहा।